नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, माझं आवरून झालेलं आहे। तर मित्रांनो, आम्ही आता करणार आहे जेवण आणि आज मम्माने बनवलेली आहे चवळीची भाजी। तर मित्रांनो, आम्ही आता चाललेलो आहे वडजरला। मित्रांनो, आम्ही आताच वजरेमध्ये पोहोचलेलो आहे। तर मित्रांनो, आता वरून सुद्धा आलेला आहे आणि आम्ही आता खेळणार आहे क्रिकेट। तर मित्रांनो, आम्ही सर्वजण खेळणार आहे क्रिकेट। आम्ही माझी आणि नॅवीची टीम हारलेली आहे आणि वरुण आणि भैयाची टीम जिंकलेली आहे। मी आज सगळ्यात जास्त रन शतक ठोकलेलं आहे। मी 132 रन केले, भैयानी 2 रन केले आणि देवेंद्रने बेचाऱ्याने 0 रन केले आणि तसं करून आमचा टार्गेट आम्ही पोहोचलो 134 रनांवर आणि दादाला ह्यांना टार्गेट दिला 135 रनांवर आणि आम्ही 34 रनांवर आउट झालो। पण आम्ही 134 रनांवर आउट झालो। त्यांनी 100 रन केले नाहीत म्हणून ते हारून गेले आणि वरून त्यांची टीम जिंकली आणि आम्ही हारलो। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता ज्ञानूच्या हाताला इथे बसलेला आहे काटा। हे बघा, इथं मी काहीतरी करत होती, मला काय माहिती पण हे काटा कसा घुसला मला काय। तर ही ज्ञानू नाटक करते नुसतं, कारण की इथे तुम्हाला काटे दिसत असतील झाडाला बघा काटे। ती ज्ञानू स्वतःच तोडते आणि तिच्या हातात असं कसं घालते बघा तुम्ही, हातात असं घालते। तुम्ही केला असेल कधी पण असं हातात घालते काटा आणि सगळ्यांना खोटं सांगते की मला काटा लागलाय, पण तसं नाहीये, ती आम्हाला सगळ्यांना फसवते सारखी। तर मित्रांनो, आता क्रिकेटची मॅच झालेली आहे, तरी भैया आणि वरुण प्रॅक्टिस करतायत अजून पण। वरुण बॉलिंगची म्हणजे वरुण बॉल टाकतोय आणि भैया बॅटिंग करतोय। तर मित्रांनो, बाबांनी आम्हाला पार्टी आणण्यासाठी 200 रुपये दिलेले आहेत। भैया, मी, दिगवीर दादा, वरुण यानो आम्ही चाललेलो आहे पार्टी आणण्यासाठी। तर मित्रांनो, आम्ही आत्ता पार्टी घेऊन आलेलो आहे आणि भैया ते म्हणजे 10 रुपये राहिले, ते 10 रुपयाचं आता काय आणतात बघूया ते आल्यानंतर। तर मित्रांनो, भैया आलेला आहे। तू काय आणलं 10 रुपयाचं? पेप्सी आणलं। तर मित्रांनो, भैयाने 10 रुपयाची आणलेली आहे पेप्सी। तर मित्रांनो, आम्ही आत्ता खेळत होतो ना, आमचं आत्ता खेळून सुद्धा झालेलं आहे आणि आता हरिपाठाला सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, आमचा आता हरिपाठ झालेला आहे आणि आम्ही संस्थेतल्या मुलांसोबत चाललेलो आहे फलटणला। तर मित्रांनो, आम्ही आत्ताच फलटणमध्ये पोहोचलेलो आहे आणि आम्ही सर्वजण बघत आहे इंडिया वर्सेस न्यूझीलंड फायनल मॅच। इंडिया फायनल मॅच जिंकलेली आहे। चक दे हो चक दे इंडिया, चक दे हो चक दे
मित्रांनो, इंडिया फायनल मॅच जिंकलेली आहे. खूप आनंद झाला आणि आजचा व्लॉग आपण इथेच संपूया. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा. आता भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर बाय बाय.